नमस्कार. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार प्रस्तुत अभिजात मराठी अभिमान मराठीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरीपटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. हे गाणं ऐकता क्षणी प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर हसू न येईल तर तो मराठी बांधव कसला हो. मराठी बांधव म्हटल्यानंतर आपल्या मराठी भाषेबद्दलचा जाज्वल्य अभिमान हा निश्चितच त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. मग तो बांधव या महाराष्ट्राच्या मातीतला असू दे, अन्यथा परदेशात राहणारा असू दे. हा काही कुठेही भेदभाव या मराठी बांधवांमध्ये होत नाही. आपली भाषा आपण ज्या देशात आहोत तिथे रुजावी, अखंड सुरू राहावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी मराठी बांधव हा झटून प्रयत्न करतच असतो. आणि याच धर्तीवरती मराठी बांधव एकत्र यावेत. परदेशात सुद्धा या बांधवांनी एकत्र येऊन मराठी भाषिकांसाठी कार्य करावं, यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना केली गेली. त्याचबरोबर अनेक मराठी मंडळ सुद्धा या निमित्तानं कार्य करताना परदेशात आपल्याला दिसून येत आहेत. आणि ह्याच सगळ्याचा आढावा आपण अनेक दिवस वेगवेगळ्या मालिकांमधून घेतच आहोत. ही जी आपली मालिका आहे, या मालिकेत परदेशात मराठी भाषेचं काम कसं सुरू आहे याविषयी आपल्याला वेगवेगळे समन्वयक येऊन याविषयी मार्गदर्शन करतात. तेव्हा आज सुद्धा आपण जे चर्चासत्र घेतोय त्या चीन या देशात नेमकं कसं काम सुरू आहे याची माहिती देण्यासाठी, याचा आढावा घेण्यासाठी आत्ता मी निमंत्रित करणार आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे उपसमन्वयक, गरजे मराठीचे स्थापना करणाऱ्या माननीय दीपक शिंदे यांना. नमस्कार, मी दीपक शिंदे, चीन शांघायवरून. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आज या निमित्तानं चीनमध्ये काय सुरू आहे, नेमके कसे उपक्रम चालू आहेत याविषयी आपल्याकडून आम्हाला जाणून निश्चितच घ्यायचंय. पण त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आज आपल्या चर्चासत्रात आपण सहभागी करून घेणार आहोत ते म्हणजे मराठी मंडळाचे सदस्य, गरजे मराठीचे सदस्य डॉक्टर दर्शना हेगडे आणि प्रिया कुलकर्णी यांना सुद्धा. तेव्हा त्यांचं सुद्धा इथे स्वागत करते आहे. मनापासून आपल्या दोघींचंही स्वागत. आज निश्चितच हे जे चर्चासत्र आहे या चर्चासत्रात नेमकं चीनमध्ये मराठी भाषेचं कार्य काय आहे हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता आहे. तेव्हा आपण माननीय दीपक शिंदे सरांपासून सुरुवात करूया. सर, मनात आधी सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची तिथे स्थापना झाली, ती स्थापना झाल्यानंतर चायनामध्ये आपण जे काही काम करत गेलात त्याला साधारणपणे सगळ्यांचा पाठिंबा कसा काय मिळाला, काय सांगाल? नमस्कार. मी चीनमध्ये माझं वास्तव्य जसं साधारण 20 वर्ष झालेली आहेत. त्यामुळं ज्यावेळेस पण आपले मराठी लोक इकडे आलेत तेव्हापासून माझं त्यांच्याबरोबर कनेक्शन्स होतं, परिचय झालेला होता. आणि एकत्रित ज्यावेळेस ती मंडळाची स्थापना झालीपासून पुढचं जो प्रगती झाली मंडळाचे, त्याचं विशेष अवलोकन दर्शना मॅडम देतील तुम्हाला. पण त्या अगोदर मी तुम्हाला पार्श्वभूमिका देतो. जसं आंतरराष्ट्रीय मराठी मंच जो स्थापन झाला साधारण 2 वर्षापूर्वी डॉक्टर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि आता नुकतंच आमचं 3रं विश्व मराठी संमेलन जे पुण्यामध्ये भरलं होतं. आम्ही सगळे 17 समन्वयक विविध देशातून, जगभरातून आलो होतो आणि वेगवेगळ्या देशामध्ये चालणारे उपक्रम आहेत त्याची आमची चर्चा झाली आणि देवाणघेवाण पण झाली की आपण काय करू शकतो, त्या देशातलं काय करू शकतो. आणि विविध चर्चासत्रामध्ये एक निष्पन्न असं झालं की मराठीला जो प्रतिसाद मिळतोय, जे बृहन मंडळ आहेत विविध देशामधले,
त्याच्यामधून जो एक समन्वय साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये भाषा, साहित्य याच्यावरती बरेच आम्ही काम करू इच्छितो आणि याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी आम्ही त्यांना दिलेली आहे. ते याच्या आपल्या चर्चेमध्ये जसं आपण पुढे जावं, माझे सहकारी प्रिया कुलकर्णी आणि दर्शना हेगडे हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती देतील खोलवरती. पण जसं आपण म्हणतो मराठी भाषेचा जो इतिहास आहे तो साधारण एक 22 वर्षापूर्वीपासून आहे आणि आज तर मराठी भाषेची समृद्धता आलेली आहे ती विविध कारणामुळे आली. आपले साहित्य म्हणा, भक्ती चळवळ म्हणा, तसंच वारकरी परंपरेमुळे मराठी भाषेला विशेष स्थान निर्माण झालेलं आहे. पण तसेच आपली मराठी भाषा साहित्य, कला, नाट्य आणि चित्रपट दृष्टीतून पण बऱ्यापैकी समृद्ध झालेली आहे. पण आता काय होतंय त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये कसं कनेक्ट करता येतील, ती भाषा कसं घेतात, याच्यासाठी आम्ही मराठीमध्ये ज्यावेळेस आम्ही चीनमध्ये जमा झालो तर एक साधारण सगळे मराठी लोक एकत्र यायला पाहिजे. तर याची मला वाटतं साधारण 2004-05 पासून सुरुवात झाली. त्याचे विविध जे टप्पे आहेत ते माझे सहकारी तुम्हाला सांगतील. पण आत्ता जे आमचं याच्यामध्ये जे पूर्ण लोकांनी मिळून आम्ही जो कार्यक्रम करतोय त्याच्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या ज्या मंडळीकडनं आहेत. फक्त मराठी नाही, अमराठी भारतीय पण जे आहेत, जे मराठी बोलतात, समजतात किंवा त्यांना जाणू इच्छितात, तेही लोक याच्यामध्ये सहभाग झालेले आहेत. वा, मला वाटतं हा जो तुम्ही मुद्दा आता इथे उपस्थित केलात की निव्वळ मराठी नाही तर अमराठी भाषिकांमध्ये सुद्धा आपल्या मराठीची एक नाळ रुजवणं हे निश्चित मोठं काम आहे आणि हे बी पेरण्याचं काम आपण खूप चांगल्या पद्धतीने सर करता आहात. आता मला दर्शनाताई आपल्याकडे यायचं आहे की शांघायला गरजे मराठी सारखी संस्था काम करते किंवा मराठी मंडळ हे जे काम करतंय ह्याच्या आपण सदस्य आहात. तर मला प्रश्न मनात हा आहे की अभिजात भाषेचा दर्जा आत्ता मराठीला मिळाला, पण ह्यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपलं काम हे सुरूच आहे. तर साधारण या मंडळांमार्फत कशा पद्धतीने मराठी संदर्भातलं काम केलं जातं हे आपल्याकडून ऐकायचं. हो, नक्की. मी म्हणजे माझं कुटुंब आम्ही इथे 2008 साली आलो शांघायला आणि तेव्हा येताना जसं कोणीही म्हणजे कुठलाही भारतीय विदेशात येताना त्यांना थोडीशी भीती असते की आपली मुलं भारतीय ह्याच्यातनं बाहेर येत आहेत तर कसं होईल, तशी आमच्या मनात पण होती. पण 2008 साली जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा तोपर्यंत इथे 2007 पासून मराठी मंडळ ऑलरेडी स्थापित झालेलं होतं. त्यामुळे मला आठवतं की आम्ही फेब्रुवारीमध्ये आलो आणि पहिला सण जे आम्हाला सगळ्यांबरोबर भेटलो आम्ही ते होळी होतं. आणि तेव्हा आम्हाला इतका आनंद झाला किंवा कारण आम्हाला असं माहित नव्हतं की एवढे भारतीय एवढे महाराष्ट्रीयन्स इथे असतील. पण जसं दीपकजी म्हणाले तसं तिथे फक्त मराठी नाही अमराठी लोक सुद्धा. कारण काय होतं ना की आपण जेव्हा भारतात असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या राष्ट्रात असतो आणि आपण सगळे भारतीय म्हणून असतो. पण जेव्हा आपण बाहेर असतो देशाच्या तेव्हा जे भारतीय असतात तेच आपलं कुटुंब असतं, कारण आपण आपल्या कुटुंबापासून दूर असतो. त्यामुळे इथे ते मला खूप जाणवलं की सगळेजण एकत्र येऊन सगळे सण साजरे करतात. आणि 2008 पासून मी हे सातत्याने बघते की जे जे सण आहेत म्हणजे आता मराठी मंडळ जे आहे ते 2007 पासून खूप ऍक्टिव्हली सगळं सांभाळते आणि मराठीचे जे सण आहेत गणेशोत्सव, गुढीपाडवा, मकर संक्रांती हे जे आहेत हे आम्ही आवर्जून दरवर्षी करतो. पण ह्याच्या बाहेर बाकीचे जे सण आहेत किंवा बाकीच्या आपल्या प्रदेशातले जे सण आहेत भारतीय त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही म्हणजे कनेक्ट होतो आणि तसंच आम्ही अमराठी लोकांना सुद्धा आमच्या सणांमध्ये आवर्जून बोलवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आम्ही सगळी एक कम्युनिटी आपली भारतीय संस्कृती जपायचं आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे आपल्या तरुण पिढीला किंवा जे नवीन जनरेशन आहे लहान मुलांना तो सांभाळता आला पाहिजे हे आमचं ध्येय असतं. त्यामुळे ते मला हे त्याला खूप म्हणजे अभिमान वाटतो की आम्ही मराठी लोक एकत्र येऊन हे सगळे सण करतो. पण इव्हन करोनाच्या वेळेला म्हणजे 2-3 वर्ष आम्ही त्याच्यात हे पडू दिला नाही. म्हणजे तेव्हा सुद्धा आम्ही ऑनलाईन त्या ऍक्टिव्हिटीज चालू ठेवल्या. सगळे सण आम्ही ऑनलाईन सगळे सेलिब्रेट केले आणि त्याचा मला वाटतं त्याचा खरंच उपयोग होतो आणि
कदाचित प्रिया थोडं अजून ऍड करू शकते, कारण ती एक पालक म्हणून आता 2 वर्ष आधी शांघायमध्ये जॉईन झाली आहे आणि तिला माहितीये की आम्ही कसे सण करतो आणि त्याच्यात आम्ही काय काय असे एलिमेंट्स ऍड करतो ज्याच्याने आपली संस्कृती, आपली भाषा ह्याचं महत्व राहावंच, पण त्याच्या बाहेर सुद्धा काही कहूट क्विज हे आम्ही 2-3 वर्षापासून सुरू करतोय, ज्याच्यात आम्ही असे प्रश्न विचारतो जे आपल्या संस्कृतीशी निगडीत असतात किंवा आपले जे सण आहेत त्याच्याशी निगडीत असतात आणि त्याच्यात लहान मुलं, तरुण मुलं, आमच्या वयाची सगळेजण खूप उत्साहाने भाग घेतात आणि त्याचा मला खूप छान प्रतिसादही चांगला मिळतो. आणि आता तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की वसुधैव कुटुंबकम हे कुठेतरी आपलं तत्व आहे, अतिथी देवो भव हाही आपला विचार आहे, जो भाषेच्या अनुषंगाने आपण तिथे रुजवण्याचाही प्रयत्न करताय की निव्वळ भाषा नाही तर त्याच्याबरोबर आपली संस्कृती असेल, आपला विचार असेल, हा सुद्धा या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. आता अर्थातच प्रियाताई आपल्याकडे यायचंय की दर्शना मॅडम म्हणाला तसं की आपणही याच्यात आणखीन मुद्दे ऍड करू इच्छिता. तर मला याच अनुषंगाने विचारायचंय की एकंदर हे सगळे कार्यक्रम करत असताना, जसं गणेश उत्सवाचं उदाहरण दिलं, मकर संक्रांतीचं उदाहरण दिलं, हे सण उत्सव साजरे करत असताना एकंदर आपल्या सगळ्या बांधवांना एकत्र ठेवण्यासाठी कुठले विशेष प्रयत्न केले जातात आणि वर्षभरात साधारण आणखीन कुठले कुठले उपक्रम हे मराठी भाषेच्या अनुषंगाने घेतले जातात? बरोबर. तर सर्वप्रथम दर्शनाताई धन्यवाद, कारण की मला आठवतंय मी जेव्हा 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा शांघायमध्ये आले, मला पहिला फोन मराठी मंडळाच्या एका सदस्यांचा आला होता आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की इथे आपले खूप मराठी कुटुंब आहेत आणि आम्ही खूप सारे सण समारंभ साजरे करतो, तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की चला मी योग्य जागी आले आहे. कारण जसं त्यांनी म्हटलं, माझी मुलं जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा माझी मुलगी 8 वर्षाची होती आणि मुलगा जस्ट 2 वर्षाचा होता. त्याच्यामुळे मला प्रचंड भीती होती की माझे मुलं कसे ती मराठीशी किंवा आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवतील. आणि माझ्या मते मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम असतं जे आपल्याला जोडून ठेवतं आपल्या संस्कृतीशी, कलांशी आणि परंपरांशी. आणि मी जेव्हा शांघाय मराठी मंडळाचा पहिला कार्यक्रम मी जेव्हा त्या कार्यक्रमाला गेले, शिवजयंतीचा कार्यक्रम होता आणि तेव्हा त्यांनी जसं सांगितलं की त्यांनी काहूट क्विज होतं. आता माझ्या मुलाला मराठी भाषा म्हणजे फक्त त्याला वाटतं की आपली आई आणि आपलं घर एवढीच मराठी भाषा आहे आणि ही काहीतरी वेगळी आहे, कारण बाहेर चायनीज चालतं, इंग्लिश चालतंय, काही ठिकाणी हिंदी, पण मराठीशी संबंधच नाही. जसं आपल्या ठिकाणी काही आपण बाजारात जातो, इथे ऑनलाईन सगळं आहे, त्याच्यामुळे आमचा कधी संबंधच येत नाही की कोणाशी मराठी बोलायचा. पण जेव्हा माझा मुलगा पहिल्यांदा त्या कार्यक्रमात गेला, त्याला कळलं की आपणच नाही आहेत फक्त जे मराठी बोलतो, पण म्हणजे तिथे खूप अजून लोक आहेत जे मराठी बोलतात आणि त्याला ते कुटुंबच वाटलं. आणि त्याने ज्या तत्परतेने त्याने क्विज मध्ये भाग घेतला आणि मला मग त्याने कार्यक्रम संपताना विचारलं की पुढच्या वर्षी परत असणार का, मला परत बक्षीस मिळेल का. तर म्हणजे मला असं वाटलं की चला कुठेतरी ह्याला आता शिवाजी महाराजांबद्दलचं ते होतं क्विज आणि त्याला कुठेतरी आहे त्याच्यामध्ये आता तो इंटरेस्ट येतोय. तसंच माझी मुलगी जी लोककलांमध्ये तिला आवडतं नृत्य करायला आणि मला आठवतंय शांघाय मराठी मंडळाकडून तिला खूप प्रोत्साहन देण्यात आलं की एका ब्लड डोनेशन ड्राईव्ह मध्ये तू लावणीच कर. आणि त्याच्यानंतर ते जे तिने नृत्य सादर केलं, त्याच्यानंतर तिने कुठेही ढोलक, डफ असं ऐकलं किंवा घुंगरू ऐकले की तिचे कान आपोआप असं, मम्मा आता आपल्याला हे करायचं आहे. पुढच्या वेळी तिने स्वतःहून मला सांगितलं मला आता गोंधळ करायचा आहे आणि मग तिने गणपतीमध्ये गोंधळ परफॉर्म केला. तर म्हणजे तिच्यात ही जी आवड निर्माण झाली, मला वाटतं ह्याचं पूर्ण श्रेय हे मराठी मंडळ, कारण की घरात राहून मी हे सगळं त्यांना नाही शिकवू शकत. तर हे माझे एक अनुभव आहे. खरंय. आणि मला असं वाटतं की हो, तिथे जाऊन ओळखी वाढतात, मराठी भाषेबद्दल आपलं एक कुतूहल असतं ते वाढतं. आणि हे जे कार्यक्रम तुम्ही जे म्हणालात, येस, गणेशोत्सवामध्ये मी पाहिलं आहे मराठी अमराठी सगळे बांधव एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. मला वाटलंच नाही की आपण भारतात नाही आहोत आणि ते खरंच म्हणजे खूप मला ते खूप आनंद झाला की म्हणजे शांघाय मराठी मंडळाची मी त्याच्यासाठी खरंच ऋणी आहे की खूप आनंद झाला मला की हे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळतंय. वा, मला वाटतं तुम्ही हे सगळं काम करताय हे ऐकून आम्हालाही तितकीच प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण होतीये
या सगळ्या कामासाठी सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि नक्कीच आपल्याला शुभेच्छा, कारण येणाऱ्या काळात सुद्धा असे उपक्रम होणार आहेत. आता मला दीपकजींकडे यायचंय. दीपकजी, प्रश्न हा मनात आहे की वेगळा देश, वेगळी भाषा आणि त्या देशामध्ये मराठी भाषा रुजवण्यासाठी एक उपसमन्वयक म्हणून आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम करताना किंवा गरजे मराठी स्थापना करताना ह्या देश आणि देशातले बांधव यांना जोडून घेताना नेमकं कशा पद्धतीने काम करायला लागलं आपल्याला, काय सांगा? पहिलं सर्वप्रथम मी एक चीन हा देश आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. चीन हा देश आपल्याकडे याच्यातली माहिती आहे, पण पूर्ण माहिती तुम्ही भारतामध्ये विविध प्रसार माध्यमातून ती अर्धवट असते किंवा काही ज्या घटना असतात त्या घडलेल्याच नसतात, त्याच्यावरती बरीचशी माहिती दिली जाते. पण चीन एक देश जर बघितला भाषेच्या दृष्टीने तर हा एक खूप जी भाषा त्यांनी ती जपलेली आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचं अतिक्रमण त्यांनी होऊ दिलं नाही आणि साधारण एक 5000 वर्षापूर्वीची भाषा आहे. आणि पूर्ण देशामध्ये त्यांची एक जी भाषा आहे मॅन्ड्रीन म्हणतात, त्याला पूर्ण देशामध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ही बोलल्या जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कंटिन्यूज आणि अजून थोड्याशा भाषा आहेत, पण बोली भाषा जर बघितल्या चीनमध्ये तर आपल्यासारख्याच आहेत. जशी आपल्याकडे प्रांतरचना जर बघितली तर भाषेवरती आधारित आहे, पण इकडे प्रांतरचना ही भौगोलिक दृष्ट्या आधारित आहे. त्यामुळे ते भाषेचं त्याच्यामध्ये जास्त प्राबल्य राहिलेलं नाही. पण बोली भाषा जर बघितली इकडे पण प्रत्येक 100 मैलावरती ते बोली भाषा बदलली जाते. आणि इथे जर शांघाईमध्ये जर मॅन्ड्रीन भाषा जर बोलत असाल आणि तीच भाषा दुसरीकडे बोलला असेल तर एका दुसऱ्याला ती समजत नाही. म्हणून जर पूर्ण देशामध्ये जर पाहिलं त्यांच्याकडे मॅन्ड्रीन बोलली जाते. आणि याच्यामध्ये चीनच्या प्रगतीसाठी भाषेचा उपयोग कसा झाला याचं मी एक साधारण उदाहरण देतो. याचं एक तर यांनी अतिक्रमण होऊ दिलं नाही भाषेमध्ये. जे भाषेमध्ये इव्हन साध्या साध्या शब्दासाठी जसं आपण म्हणतो टॅक्सी, तर टॅक्सीला सुद्धा इकडे वेगळा शब्द आहे जो प्रबलित असायला पाहिजे असं नाही. हॉटेल म्हणा, हॉटेलचं पण नाव जर बघितलं साधारण एक मारियट हॉटेल आपण जे म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये वापरतोय मारियट, पण इकडे हॉटेलसाठी पण त्यांचं स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःचं नाव आहे. जर कोणी म्हटलं तिथे मला मारियट हॉटेलमध्ये कोणाला समजणार नाही, पण त्यांच्या भाषेमध्ये. तर तुम्ही बघितलं याची जपवणूक त्यांनी खूप केलेली आहे. पण याचा आर्थिकदृष्ट्या त्यांना खूप चांगला फायदा झाला. जी चीनची प्रगतीमध्ये मी जे बघतो साधारण एक 2000 पासून ज्यावेळेस पण आपले इंटरनेट ही व्यवस्था आली तर ही इंटरनेटचं जे प्रगतीशी जुळलेलं म्हणजे भाषेचं आणि प्रगतीचं याच्यामध्ये जे संघटन झालेलं आहे ते चीनमध्ये मी पाहिलं. जसं आपण साधारण 2000 मध्ये विविध गावामध्ये ती जी भाषा जी पोचलेली आहे, ज्यावेळेस इंटरनेटचे ऍप्लिकेशन्स आले किंवा काही वेबसाईट्स बनल्या बँकेचे, याच्यामध्ये चीनमध्ये एक दूर गावामध्ये असणारे ज्यांना फक्त मॅन्ड्रीन येते त्यांचा सुद्धा सहभाग झाला. आणि म्हणजे जो आपण ई कॉमर्स म्हणतो त्याची डेव्हलपमेंट खूप जास्त झाली, कारण की अक्रॉस. आणि त्याच्याकरता जो बूस्ट आला इकॉनॉमिक बूस्ट तो खूप मोठा आहे. म्हणजे याच्यामध्ये भाषेचं खूप महत्व त्याच्यामध्ये जमलेलं आहे, ज्याच्यात आर्थिकदृष्ट्या प्रगती झाली. तिसरं म्हणजे तुम्ही जर बघितलं चीनची भाषा जी आहे ती सांकेतिक भाषावरती, सांकेतिक आणि ध्वनीवरती आधारित आहे. आणि त्याच्याकरता एक भाषा शिकणं सुद्धा बाहेरच्या माणसांना थोडंसं अवघड आहे आणि थोडंसं डिफिकल्ट आहे. पण ह्या देशामध्ये येऊन हे सगळं जर जुळवणं आहे तर त्याला एक म्हणजे ते भाषेचं जे एक प्रमाण लागतं ते ह्याच्यामध्ये ह्या देशामधनं शिकण्यासारखं बरंच काय आहे. आणि जर तुम्ही म्हटलं 3 देशामध्ये आम्ही तर आलोय इकडे, थोडीफार आम्ही मदत केली भाषेसाठी, पण आमच्या अगोदर जर पाहिलं तर एक द्वारकानाथ कोटणीस, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे सर्वप्रथम मराठी माणूस म्हणून जर बघितला तर आमच्या दृष्टीने त्याच्या अगोदर आले असतील तर माहिती नाही, पण द्वारकानाथ कोटणीसांचं ज्यावेळेस इकडे काम झालं, म्हणजे आज मी तिकडे बघतो तिकडे काही काही फळक तो मराठीमध्ये पण लावलेले आहेत त्यांनी. आणि ते खूप वाखडण्यासारखी गोष्ट आहे. तर ज्यावेळेस आम्ही आता सगळ्या मराठी भाषे आणि याच्यावरती ज्यावेळेस मी माझ्या सहकाऱ्यांशी पण बोलतो विविध ह्याच्यामध्ये विविध शहरामध्ये, त्यावेळेस सगळ्यांना ती भाषा हवी असते, पण कसं करायचं, कशी डेव्हलप करायची, कशी प्रसार करायचं, याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत. त्याच्याकरता हे बृहन मंडळ जे आहे किंवा शंघाई मंडळ आहे यांचं खूप मोलाचा हातभार आहे. आणि विविध कार्यक्रम, नाट्यकला म्हणा किंवा विविध कलाकार इकडे येतात, त्यांची जी प्रस्तुती आहे त्याच्याकरता जे कनेक्शन्स आहेत ते बऱ्यापैकी चांगले झालेत. आणि ह्याच दृष्टीने आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या पुढे पण ते आम्ही करत राहू. नक्कीच. मला वाटतं हे आपण म्हणालात तसं की दुसरीकडे हे काम करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत
त्या अडचणींवरही आपण मात करताय. आणि मला वाटतं सगळं शांघाय मराठी मंडळ एकत्र आहे, इतके मराठी बांधव आहेत, वेगवेगळ्या कल्पना मग त्या कृतीमध्ये आणणं हे नक्कीच कठीण काम आहे, पण आपण हे सातत्याने करत आहात. मला वाटतं दर्शनाताई, आपल्याला प्रश्न हा विचारायचा आहे की हे काम सुरू आहेच, प्रश्नच येत नाही, गेले अनेक वर्ष हे काम सुरू आहे, सगळे बांधव एकत्र येत आहेत, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर एक आपला जो भाग आहे किंवा आपली जी जबाबदारी आहे ती थोडीशी वाढली आहे. मग त्या दृष्टिकोनातून शांघाय मराठी मंडळ आहे ते आता कशा पद्धतीने वाटचाल करतंय किंवा कुठले उपक्रम हे साधारण डोक्यात आहेत की हे आपल्याला करायची इच्छा आहे, काय सांगाल याविषयी? त्याच्याविषयी बोलायच्या आधी थोडंसं मला अजून थोडंसं बोलायचं आहे की आम्ही जे कार्यक्रम करतो याच्यामध्ये आमचा उद्देश हा असतो की आपण आपल्या मराठी परंपरेचा, भारतीय संस्कृती, मराठी संस्कृती ही जपावी. आणि त्याच्यासाठी आमची जी कोर टीम आहे, शांघाय मराठी मंडळाची जी कोर टीम आहे, आम्ही खूप प्रयत्न करतो की असे कार्यक्रम करावे. कारण आमचे 3-4 कार्यक्रम मेन जे असतात त्याच्यात काहीतरी सांस्कृतिक हे आमच्याकडनं आला पाहिजे. म्हणजे गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्राची लोकधारा याचं आम्ही ते एक एलिमेंट तो ऍड करतो, किंवा कधी गीत रामायण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे, किंवा असं काहीतरी जे आपल्या संस्कृतीशी निगडित आहे ते त्याच्यात आम्ही आवर्जून प्रत्येक वेळेला त्याच्यात काहीतरी ऍड करायचा प्रयत्न करतो, कुठलाही कार्यक्रम केला तरी. म्हणजे मी 2 वर्ष आधी गणेशोत्सव केला, त्याच्यात महाराष्ट्राची लोकधारा आम्ही हे केलेलं. गेल्या वर्षी आम्ही भुलाबाई किंवा भोंडला याच्यावर थोडंसं, म्हणजे जे मराठी आणि अमराठी लोक आहेत त्यांना सुद्धा, आणि ही जी लहान पिढी आहे, म्हणजे लहान मुलं आहेत, त्यांना पण ते सगळं कळतं. कारण आता भोंडला वगैरे म्हणजे खूप कमी लोकांना माहिती, आणि जर आपण बाहेर राहत असलो तर आपल्या मुलांना तेवढं माहित नसतं. तर ते एक आम्ही ठेवलेलं आहे. आणि असं आमच्या ज्या कमिटीमध्ये जे आहेत सगळे खूप उत्साही आहेत, आणि नेहमी प्रयत्न आम्ही सगळे करत असतो की काय नवीन करावं आणि काय करावं. आणि आता हे जे मराठी भाषेचं आपल्याला जे मिळाले आहे, अभिजात भाषा झालेली आहे, तर त्याच्यासाठी मिळून आम्ही अजून काय उपक्रम करू शकतो. तर आमचे काही आयडियाज आहेत, पण ते आम्ही असं दीपकजींशी बोलून किंवा जे आपले जे नवीन हे जे सभासद आहेत त्यांच्याबरोबर बसून आम्ही अजून नवीन उपक्रम करायचे प्रयत्न करतो. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा किंवा ऑनलाईन काही स्पर्धा करू शकतो, असं काही आम्ही करायचे आमचे असे प्रयत्न चालू राहतील. एक थोडस जोडू इच्छितो. आमच्या इकडे आता चीनमध्ये साधारण मराठींची लोकसंख्या तेवढी असायला पाहिजे तेवढी नाहीये, जी विविध देशामध्ये आहेत. तर याच्याकरता आमच्याकडे काही विचार, आता मी ज्यावेळेस पुण्यामध्ये पण होतो त्या संमेलनासाठी, त्यावेळेस पण आमची एक चर्चा झाली की दक्षिण आशियाई देशातले जे 3-4 देश आहे, आपण एकत्र येऊन जे काय ऑनलाईन गोष्टी करता येतील त्याच्यावरती पण माझी प्रिया मॅडम बरोबर चर्चा झाली, आणि मग ते तुम्हाला थोडंसं विस्तारात सांगतील. पण त्याच्यामध्ये जर आम्ही सगळे एकत्र आलो तर काही कार्यक्रम करता येतील. त्याच्याकरता आम्ही 3-4 कार्यक्रमाची जी नोंद केलेली आहे त्याचं साधारण थोडंसं विस्तृत प्रिया तुम्हाला समजावून सांगते. नक्कीच ही पण बाब महत्वाची आहे. मला वाटतं की अशी परिस्थिती देशातली असून सुद्धा आपलं मंडळ, आणि दर्शनाताई म्हणाल्या तर तसं की सगळीच लोक प्रचंड उत्साही आहेत, आणि त्याच्यामुळेच मला वाटतं कुठेतरी एक मराठी पण आपलं जिवंत तर राहत आहे आणि ते जपण्याचा प्रयत्न आपण करत आहात. प्रियताई, आपल्याकडे येते की आत्ताच दर्शनाताईंकडून आपण ऐकलं की वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा हे जे कार्यक्रम आहेत, शिवजयंती आहे, त्याचबरोबर गणेश उत्सव आहे, तर इथे आपली मुलं एकत्र येतात आणि त्यानिमित्ताने तर ते प्रयत्न करतच असतात. पण त्यांच्यात एक वाचन संस्कृती रुजावी किंवा लेखन रुजावं याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न आपल्याकडून होत आहेत का, किंवा काही आपल्याकडे असे काही आपल्याला करायची इच्छा आहे का की ह्या पद्धतीने आपण गेलो तर एक मराठी साहित्य त्याचा वारसा सुद्धा आपल्या मुलांना इथे मिळू शकेल? काय सांगा? बरोबर आहे, अगदी माझं मनातलं तुम्ही ओळखलं, आणि माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे वाचन. आणि त्याच संदर्भाने माझी दर्शनाताईशी आणि दीपकदादांशी चर्चा झाली होती, आणि तेव्हा मला असं कळलं की आधी इथे शांघायमध्ये एक बुक क्लब होता, ज्या निमित्ताने लोक भेटायचे, बायका स्पेशली
भेटायच्या, चर्चा करायच्या, पुस्तकांची देवाणघेवाण यायची आणि पुस्तकांच्या पेक्षा माझ्या मते विचारांची देवाणघेवाण व्हायची. आता सध्या कोरोनाच्या नंतर ह्याच्यामध्ये थोडासा खंड पडला होता, कारण बरेच लोक परत गेले भारतामध्ये. तर त्याच्यामुळे आता हे परत सगळं आम्ही त्याला आता प्रोजेक्टला नावच देतोय रिवाईव्ह बुक क्लब. तर त्याच्यामुळे ती एक संकल्पना आहे. वरून जसं दीपक म्हणाले की आम्ही आता त्यांनी मला असं दिलेला मेसेज की कॉन्सुलेटमध्ये काही पुस्तकं ठेवणार आहोत, जेणेकरून आपण तिथून पुस्तकं ज्यांना आवड आहे ते पुस्तक घेऊन वाचू शकतात. कारण मराठी साहित्य हा एक भाग आहे ना की जो आपण कशाशी दुसऱ्याशी त्याची तुलना करू शकत. त्याच्यातून घरामध्ये पुस्तक असं जेव्हा पडलेलं असतं, जेव्हा घरामध्ये पुस्तक पडलेलं असतं, मुलांच्या हातात येतं, आपोआपच ती वाचन संस्कृती पास ऑन होते. तर ते आम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे. तो एक उपक्रम आहे. म्हणजे थोडक्यात माझं गाव माझी भाषा हा एक प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता. दुसरं म्हणजे एक वर्कशॉप आम्ही आयोजित करणार आहोत. जसं आमचे काही मेंबर्स आहेत की जे पोवाडा किंवा लोककला ह्यांच्यामध्ये ते पारंगत आहेत. आता मुलांना नाही कळत काय पोवाडा आहे, तर आम्ही असं म्हणतोय की एखादा वर्कशॉप घेऊ, भले ऑनलाईन ऑफलाईन, त्याचं आम्ही बघू कसं की किती सदस्य आहेत आणि किती येऊ शकतात. कारण आता मेन इथे हा प्रॉब्लेम होतो की जसं शांघाय सुद्धा पसरलेला आहे, त्याच्यामुळे जे मराठी बांधव आहेत ते सुद्धा असे वेगवेगळ्या भागामध्ये राहतात. तर कधी कधी हे खूप चॅलेंजिंग होतं की सगळ्यांना एकत्र आणणं. मग अशा वेळेला ऑनलाईन हा एक खरंच एक खूप छान प्रकार जो आता आला आहे आफ्टर कोविड. आता आपण पण तर ऑनलाईनच म्हणजे भेटू शकतोय, किती छान वाटतंय. तर बऱ्याच गोष्टी आम्ही ऑनलाईन सुरू करतोय, मग प्रतिसाद बघून त्याला ऑफलाईन मध्ये आम्ही परत आणू शकतो. तर तो एक उपक्रम आहे. वरून जसं आता ऑनलाईन मध्ये जसं आम्ही म्हटलं की, कारण चीन म्हटलं तर जसं तुम्ही USA UK शी कम्पेअर कराल तर त्या प्रमाणात इकडे महाराष्ट्रीयन लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे आमचा एक असा विचार आहे की वेगवेगळे साऊथ ईस्ट एशियन देश, त्याच्यामध्ये आम्ही काही कॉमन ऍक्टिव्हिटीज करू शकतो. जसं आता एखादा आर्टिस्ट जर समजा ऑनलाईन काही चर्चासत्र असेल किंवा काही व्याख्यान असेल, तर त्याचा ऍक्सेस आपण वेगवेगळ्या देशात तर देऊ शकतो, कारण ही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी आहे. तर त्यामुळे मराठी भाषेचा, मराठी विषयांचा एक छान प्रसार होऊ शकतो आणि आपल्यालाही थोडंसं उपाशी राहिल्यासारखं वाटणार नाही, सतत काही ना काही खाद्य मिळत राहील. तर ती एक संकल्पना आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत ज्या आमच्या डोक्यात आहेत. नक्कीच. मला वाटतं प्रियाताई, तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलात की कोविडच्या काळाने काय दिलं तर ऑनलाईन व्यासपीठ दिलं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून खरंच अनेक जण एकत्र येतात. आज तुमचं तिथलं कार्य आम्हाला समजून घेता येत आहे आणि वेगवेगळ्या कल्पना या निमित्ताने या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळालं की कोण कशा पद्धतीने काम करतात. आता दीपकजी, मनात हा प्रश्न नक्कीच आपल्यालाही विचारावासा वाटतोय की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम बघत असताना एक उपसमन्वयक म्हणून आपल्यावर निश्चित एक जबाबदारी आहे. तिथली मंडळ असतील, जसं दर्शनाताई म्हणाल्या किंवा प्रियाताई म्हणाल्या की एक वेगवेगळे उपक्रम करायचे असं डोक्यात आहे. तर आपल्या डोक्यात असं काही नियोजन आहे का, किंवा काय करायची मराठी भाषेसाठी पुढे जाऊन इच्छा आहे? हो, नक्की आहे. जसं आम्ही सांगितलं, आंतरराष्ट्रीय मराठी ज्यावेळेस संमेलन झालं पुण्यामध्ये, त्यावेळेस विविध आम्ही चर्चासत्र केलं. त्याच्यामध्ये एक आहे की ऑनलाईन लायब्ररी. तर ऑनलाईन लायब्ररी आम्ही कॉन्सुलेटमध्ये थ्रू ओपन करणार आहेत आणि ते पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये होऊ शकेल अशी संभावना आहे. दुसरं म्हणजे जी पुस्तकं विविध साहित्यावरती, कला संस्कृतीवरती असणारी पुस्तक, पाक संस्कृतीवरती, याच्यावरती आम्हाला कॉन्सुलेटमध्ये काही कॉपी ठेवता येतील, शांघाईमध्ये म्हणा, बेजिंगमध्ये म्हणा, आणि जी आपल्या मराठी माणसांबरोबर पोचवता येतील. हे एक उपक्रम ह्या पुढच्या 6-8 महिन्यात आमचे करण्याची योजना आहे. याच्या व्यतिरिक्त जसं मंडळामध्ये आहेत, जसं शांघाईमध्ये काही लोक आहेत, पण विविध शहरामध्ये चीनच्या
बेजिंगमध्ये काही लोक आहेत, शेंझनमध्ये, यांच्याबरोबर समन्वय साधून एकत्र काय कार्यक्रम करता येईल तोही आमचा एक प्रयत्न राहणार आहे पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये. आणि त्याच्या दृष्टीने मग अजून काही कार्यक्रम ऍड करता येतील का? जसं आपण म्हटलं होतं आता हे 2-3 कार्यक्रम तर आपण मुख्यत्व करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त छोटे मोठे कार्यक्रम ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन करता, त्याच्याकरता आमची एक आता पुढे चर्चा करून आम्ही त्या एक कार्यक्रमाची एक रूपरेषा ठरवणार आहे आणि मग ते पुढच्या वर्षापासून कसं त्याच्यावरती काम करता येईल ते आमचा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच मला वाटतं हे सगळं जे कार्य आहे हे खूप चांगलं बहरत जाईल आणि तुमच्या ज्या ज्या इच्छा मनात आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील याची कुठेतरी खात्री आहे, कारण मराठी बांधव हा कधी मागे पडत नाही. आज खरंच खूप छान वाटतंय की देश वेगळा आहे, भूमी वेगळी आहे, पण मराठी माणसाचं काम कुठेही थांबलेलं नाहीये. आपण तिघांनी या बाबतीत खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. दर्शनाताई, अधिक काही सांगायची इच्छा आहे या बाबतीत? मी जसं म्हटलं तसं, आणि मला वाटतं दीपक आणि प्रियानी पण त्यात हे केलं की आधी जेव्हा आम्ही आलो होतो 2008 साली, एवढे मराठी बांधव होते, म्हणजे एवढ्या मराठी ज्या कुटुंब होते इथे, म्हणजे आमची मुलं सगळी एकत्र वाढली आणि त्याच्यासाठी म्हणजे ते एक आमच्यासाठी खूप मोठं एक ब्लेसिंग होतं, कारण सगळेजण मराठी मुलं, सगळी मराठी एक कुटुंब एकत्र होती. कोरोना नंतर आमची संख्या खूप कमी झाली आहे, त्याच्यामुळे अजूनही आम्ही उत्साहाने सगळं आम्ही सण साजरे करतो, सगळं करतो, पण तरी सुद्धा एक ते आम्हाला वाटतं की अजून मराठी कुटुंब इथे यावेत आणि आमची संख्या वाढावी. तर त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि मला वाटतं जर आम्ही बाकी जे प्रांत आहेत चीन मधले, तिथल्या लोकांना जर ऑनलाईन आम्ही हे केलं आणि काही ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज केलं तर ते पॉसिबल होईल. पण सध्या आम्ही आता गुढीपाडव्याची आमची तयारी चालू आहे, कारण आमचं 22 तारखेला आम्ही गुढीपाडवा सांगाई मराठीचा आम्ही हे करणार आहोत, तर त्याच्यासाठी चालू आहेत आणि आम्ही बघतोय किती लोक घेत आहेत. आम्ही आवर्जून त्यांना घेतोय की चला प्लीज आपण सगळे एकत्र साजरे करूया. आणि जे नवीन थोडे फॅमिलीज मला वाटतं आता येत आहेत आणि जे जे मेसेजेस ते लोक पाठवतात त्याच्यातनं आनंद वाटतो की ते म्हणतात अरे वा, इथे पण गुढीपाडवा तुम्ही साजरा करताय, आम्हाला खूप आनंद होतोय. कारण असं लोकांना असं वाटत नाही. आणि मी जेव्हा चीनमध्ये आले तेव्हा मला पण वाटलं नव्हतं की सगळे मराठी सण किंवा आपले भारतीय सण इथे साजरे करत असू. त्यामुळे हळूहळू मला वाटतं आम्ही परत जसं प्री कोविड जो काळ होता जिथे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळं साजरे करायचो, दिवाळी पहाट सुद्धा आम्ही करायचो, खूप साऱ्या मराठी कलाकारांना इथे बोलवलेलं होतं, देवाणघेवाण व्हायची, बुक क्लब होतं, ते सगळं आम्ही परत करू शकू याच्याकडे आमचे हे प्रयत्न चालू आहेत. तर होपफुल, जसं आपण सगळे मराठी जसे होपफुल असतो, आपली मराठी ऊर्जा, आपली एनर्जी आणि आपले प्रयत्न प्रचारासाठी चालूच राहतील. नक्कीच. मला वाटतं तुम्ही तिघांनाही खूप छान मार्गदर्शन केलं, कारण नक्की तिथे काय सुरू असतं याची उत्सुकता आम्हालाही असते. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हालाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत आणि पुढेही होणार आहेत. तेव्हा दीपकजी, दर्शनाताई, प्रियाताई, आपण खूप वेळात वेळ काढून आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आज या व्यासपीठाच्या माध्यमातून. तेव्हा तुमचे मी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण आपलं मराठीपण आहे, त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी ते मराठीपण आपल्यापासून वेगळं होणार नाही. त्यामुळे आपण सगळेच जण आपल्या मराठीचा अभिजात मराठी आणि अभिमान मराठी असाच बाळगूया. आता खरंच आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.